नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचं प्रकरण घातांक याचा पुढील भाग पाहणार आहोत. इंडायसेस. Last time we have studied what is indices and some of the rules of indices. Just we'll revise them again. First rule is the multiplication of indices with same base. That is, if a is the rational number and m and n are the positive integers, then m raised to n into a raised to n is equal to a raised to m plus n. That is, if indices having same base म्हणजे त्यांचा बेस पाया समान असेल तर त्यांच्या घातांकांची गुणाकारासाठी बेरीज करावी. सेकंड रूल इज डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस. इफ a is non-zero rational number and m and n are positive integers, then a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. म्हणजे समान पाय असलेल्या दोन घातांकी संख्यांचा भागाकार असेल तर भागाकारासाठी त्यांच्या घातांकांची वजाबाकी करावी. तिसरा रूल आहे, इफ एनी बेस हॅज झिरो इंडेक्स म्हणजे पाया कोणताही असेल, निगेटिव्ह असेल, फ्रॅक्शन असेल आणि जर इंडेक्स 0 असेल, घातांक 0 असेल, त्याची किंमत 1 असते. चौथा नियम निगेटिव्ह इंडेक्स आहे, ऋण घातांक. पाया कोणताही असेल आणि जर घातांक ऋण असेल तर तो घातांक धन करण्यासाठी त्या पायाचा व्यस्त करावा. गुणाकार व्यस्त, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. ए आहे, एचा व्यस्त मी केला a अपॉन m आणि त्यामुळे घातांकाचं चिन्ह धन झालेलं आहे. हा फक्त a दिला आहे. एचा डिनॉमिनेटर 1 आहे असं कन्सिडर करून a अपॉन 1 म्हणून आपण 1 अपॉन a केलं आहे. जर इंडेक्स बेसमध्ये फ्रॅक्शन असेल, फॉर एक्झाम्पल a रेस टू b रेस टू m असेल, म्हणजे याचा इंडेक्स जो आहे तो जर मायनस असेल तर त्या ठिकाणी आपण पाहूया इकडे बघा, या ठिकाणी a रेस टू b चा इंडेक्स जो आहे मायनस m आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करू शकतो, a आणि a अपॉन b जो बेस आहे त्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचं b अपॉन a आणि घातांकाचं चिन्ह प्लस करायचं आहे. तर यावर आधारित आपण काही उदाहरणं पाहूया. पहा, या ठिकाणी उदाहरण आहे a raised to 6 into a raised to 4 is equal to what? Answer will be a raised to 6 plus 4 that is 10. सेम बेस असल्यामुळे घातांकांची बेरीज झालेली आहे. a raised to b into b raised to 5 into b raised to 7 इथे सुद्धा सेम बेस आहे, घातांकांची बेरीज झालेली आहे. तर इथे बघा c raised to 5 into c raised to 3 अपॉन c raised to 4 आहे. तर प्रथम अंशस्थानी गुणाकार आहे त्यामुळे तिथे घातांकांची आपण बेरीज करणार आहोत आणि छेदस्थानी भागाकार आहे त्यामुळे आपण c रेस टू 8 मायनस 4 वजाबाकी करणार आहोत. त्यामुळे आन्सर येणार आहे c रेस टू 4. इथे पहा, पुन्हा अंशस्थानी गुणाकार दिलेला आहे a रेस टू 5 इंटू a रेस टू 3 अपॉन a रेस टू 4 इंटू a रेस टू 6. दोन्ही अंशस्थानी आणि छेदस्थानी प्रथम गुणाकार असल्यामुळे घातांकांची बेरीज करणार आपण a रेस टू 8 अपॉन a रेस टू 10. आता इथे भागाकार असल्यामुळे इथे या भागाकारामध्ये आपण घातांकाची वजाबाकी करूया. a रेस टू 8 मायनस 10 आणि a रेस टू 8 मायनस 10 म्हणजे भागाकारामध्ये वजाबाकी होणार. घातांकाला जो आहे चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह आलं बैजिक राशींच्या नियमाप्रमाणे आणि आन्सर आलं a रेस टू मायनस 2. पण आताच आपण निगेटिव्ह इंडेक्सचा नियम पाहिला की आपल्याला निगेटिव्ह इंडेक्स पॉझिटिव्ह करायचं असेल तर जो बेस जो आहे त्या ठिकाणी बेस काय आहे, बेस आहे a, त्याचं आपण इन्व्हर्स केलं बघा 1 अपॉन a आणि 1 अपॉन a केल्यामुळे आपल्याला आन्सर 1 अपॉन a केल्यावर घातांक त्याचा पॉझिटिव्ह झालेला आहे. इथे अजून काही झिरो इंडेक्सची उदाहरणं दिलेली बघा, सोडवायची आहेत. फाइंड द व्हॅल्यू. आपण या ठिकाणी त्यांच्या किमती काढूया. त्यांच्या किमती काय येतील, 17 रेस टू 0 आन्सर विल बी 17 रेस टू 0 आन्सर विल बी 1. हे सेकंड एक्झाम्पल आहे -1. ह्या रूल असाच आहे की तुमचा बेस काहीही असू दे, इट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह और फ्रॅक्शन. When the index is 0, answer will be always 1. Therefore, this answer will be 1.
Again next minus 9 upon 13 raised to 0. Therefore answer will be 1. Next sum a into b. Base is a into b but index is 0. Therefore answer will be, again here answer will be 1. And this for next sum also, even though the base is 273 upon 894, you no need to solve. आपल्याला ते सॉल्व करायची गरजच नाही आहे कारण इंडेक्स आहे 0. Therefore answer will be 1. असाच आपण निगेटिव्ह इंडेक्सचा आता प्रश्न पाहणार आहोत. निगेटिव्ह इंडेक्सचा प्रश्न आहे. निगेटिव्ह इंडेक्समध्ये काय करायचं आपल्याला माहीत आहे. काय करणार आहोत आपण, 2/7 raised to -2 आहे. आपण या 2/7चा काय करणार आहोत, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा 7/2 आणि घातांकाचं चिन्ह बदलणार आहे. सेकंड एक्झाम्पल 11/3 आहे रेस्ट टू -5. मग 11/3 मध्ये काय करणार आपण, 11/3चा व्यस्त करायचा आहे तो म्हणजे 3/11 आणि इंडेक्स होणार आहे +5. प्लस चिन्ह दिलं नाही तरी सुद्धा चालतं. नेक्स्ट आहे 1/6 रेस्ट टू -3. 1/6 रेस्ट टू -3 म्हणजे आपण या ठिकाणी हा निगेटिव्ह इंडेक्स जो आहे पॉझिटिव्ह करण्यासाठी 1/6 होणार 6/1 रेस्ट टू -3 होणार आहे +3. पण 6/1 म्हणजेच काय, डिनॉमिनेटर जेव्हा 1 असतो, इफ डिनॉमिनेटर इज 1 no need to write, therefore you can write 6 raised to 3. And the next one is y raised to -4. now y च्या डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर ना. जसं आता ह्या उदाहरणाप्रमाणे आपण 6/1 1 लिहिलं नाही तर y/1 आहे. आपण काय करायचं, 1/y raised to +4. यू कॅन राईट दिस वे. और 1 जो आहे 1चा कुठलाही इंडेक्स काय असतो, 1च असतो आणि y ला तुम्ही छेदस्थानी +4 लिहू शकता. पाहूया पुढचा. आता पुढचा नियम आपण पाहू, गुणाकाराच्या घातांकाचा नियम म्हणजे काय, इंडेक्स ऑफ द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर. इंडेक्स ऑफ प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर म्हणजे 2 × 3 हा बेसमध्ये 2 × 3 प्रॉडक्ट दिले 2 नंबरचं आणि त्याचा इंडेक्स आहे 5. Then what will be the rule? According to rule, how to solve this? First we will solve basically 2 × 3 raised to 5 म्हणजे 2 × 3 मी 5 टाइम्स लिहिलं आहे बघा. 2 × 3 2 × 3 2 × 3 2 × 3 2 × 3. Then I will separate 2 and 3. 2 आणि 3 ला मी सेपरेट केलं बघा. किती वेळा 2 आहे, 5 वेळा आहे, त्यामुळे 5 वेळा मी 2 लिहिलं, बरोबर. आणि 5 वेळा 3 लिहिलं. आता 2 5 वेळा म्हणजेच काय, 2चा 5वा घात आणि 3 5 वेळा म्हणजे 3चा 5वा घात. म्हणजे काय झालं बघा इथे, 2 × 3चा 5वा घात तो स्प्लिट झाला. स्प्लिट झाला म्हणजे तो इंडेक्स जो आहे तो 2 × 3चा 5वा घात हा 5 हा इंडेक्स 2 ला सुद्धा येतो आणि 3 ला सुद्धा येतो. हे आपल्याला सॉल्व केल्यावर कळले बघा या ठिकाणी. तो म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स दिलेला आहे आणि जो इंडेक्स जो आहे तो दोघांना समान डिस्ट्रीब्यूट करायचा, सेपरेट करून दोन्ही बेस सेपरेट करायचे, दोघांना तो समान इंडेक्स द्यायचा आहे. Therefore the rule is, if a and b are the non-zero rational numbers and m is the integer, then the rule is a into b raised to m is equal to, we will split like this. म्हणजे तो इंडेक्स आपण दोघांना ए आणि बी वेगळा करून दोघांना तो आपण इंडेक्स द्यायचा आहे. दॅट इज a raised to m into b raised to m. त्याच्या अपोजिट सुद्धा आपण करू शकतो. समजा तुम्हाला असं दिलेलं असेल a raised to m गुणिले b raised to m स्प्लिट करून दिले तर तुम्ही दोघांना कंबाईन करू शकता. म्हणजे a raised to m into b raised to m इज इक्वल टू, दोघांचा इंडेक्स सेम पाहिजे. पण इथे समजा m असेल आणि इथे n असेल चालणार नाही, इंडेक्स सेम पाहिजे. म्हणजे a गुणिले b गुणाकार करायचा एका कंसात आणि दोघांना समान इंडेक्स जो आपल्याला दिलेला आहे तो लिहायचा आहे. मग जो तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, कोणताही असेल, हा रूल आहे. द फिल इन द ब्लँक्स. आपण त्यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. बघा उदाहरण काय, 5 × 8 raised to 2 दिलंय. मग दोघांना मी स्प्लिट केलं आहे आणि दोघांचा इंडेक्स मी लिहिणार आहे 2. दुसरा एक्झाम्पल बघा, 3/7 × 7/9. बेस, आता इथे बेस डिफरंट आहे, लक्षात ठेवा. ह्या उदाहरणाचं ह्या रूलचं एम काय आहे, बेस डिफरंट, इंडेक्स इज सेम.
तर 3/7 इंटू 7/9 दोघांचा इंडेक्स 3 आहे. दोघांना मी स्प्लिट केलं, दोन्ही बेस वेगवेगळे लिहिले बघा. मात्र दोघांचा इंडेक्स काय असणार आहे, 3/7चा पण 3 आणि 7/9चा सुद्धा 3. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तिसरं एक्झाम्पल, -2/3 इंटू -5/11 दोघांचा इंडेक्स 4 आहे. मी दोन्ही बेस वेगवेगळे केले आणि दोघांना मी इंडेक्स लिहिणार आहे 4. अजून उदाहरण पाहूया. xy⁻10 x आणि y दोन्ही जे बेस आहेत गुणाकार रूपात आहेत त्यांना वेगवेगळे केले बघा मी, x गुणिले y आणि इंडेक्स दोघांचा काय असणार आहे, दोघांचा इंडेक्स समान असणार आहे. असंच पुढचं उदाहरण, pq⁴ p आणि q मी वेगवेगळे लिहिलेले आहेत, दोघांच्यामध्ये गुणाकार चिन्ह हे मात्र लक्षात ठेवा आणि दोघांचा इंडेक्स असणार आहे 4. तशा प्रकारे हा नियम आणि त्यावर उदाहरणं सोडवायची आहेत. तर हा नियम होता इंडेक्स ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स. नेक्स्ट बघूया आपण इंडेक्स ऑफ कोशंट ऑफ टू नंबर. म्हणजे दोन बेसेस भागाकार रूपात दिले असतील तर बघा 2/3 भागाकार रूपात दिले दोन्ही नंबर्स म्हणजे फ्रॅक्शन आहे आणि त्याचा इंडेक्स 5 दिला आहे, तर मग काय करायचं तर बघूया आपण. बेसिकली सॉल्व करूया. 2/3 5 टाइम्स म्हणजे मी 2/3 5 टाइम्स लिहिलं बघा. 2/3 इंटू 2/3 इंटू 2/3 इंटू 2/3 इंटू 2/3. मग आता 2/3 मध्ये 2 5 वेळा बघा मी एकत्र केलं दोन्ही, 2 2 2 5 वेळा, 3 पण 5 वेळा. मग इथे आपल्याला काय दिसतं, अंशस्थानी 2 5 वेळा, छेदस्थानी 3 5 वेळा. आता आपला नियम बघा बरं, काय नियम काय सांगतो, गुणाकाराप्रमाणेच 2 आणि 3 दोघांचा भागाकार आहे, दोघांचा इंडेक्स आहे 5. मग दोन्ही बेसमध्ये जे भागाकार रूपात आहेत त्यांना वेगवेगळं केलं आणि दोघांना मी इंडेक्स दिला, म्हणजे तो इंडेक्स 5ला पण दिला आणि तोच इंडेक्स मी त्याचा जो डिनॉमिनेटर आहे त्यालाही दिला. Therefore now we'll see the rule, that is if a and b are non-zero rational numbers and if m is the integer, then we'll have a upon b raised to m is equal to a raised to m upon b raised to m. किंवा जर मगाशाप्रमाणे हे तुम्हाला स्प्लिट करून दिलं असेल, हीच बाजू इथे घेतली आहे बघा, राईट साईड ते लेफ्टला घेतले, तर आपण दोघांना एकत्र कसं करायचं, तर दोघांचा इंडेक्स सेम आहे त्यामुळे ए आणि बी ला कंसात लिहायचं आणि इंडेक्समध्ये लिहायचं एम. पाहूया आता त्यावर आधारित उदाहरणं आपण. फिल इन द ब्लँक्स. 4/11 raised to 6 आहे, दोन्ही बेसेस स्प्लिट केले आहेत, दोघांचा इंडेक्स सेम येणार. 1/10 raised to 20. आता 1चा पण इंडेक्स 20 येणार आणि 10चा पण 20. पण 1चा इंडेक्स 20 म्हणजे काय, 1 into 1 into 1 how many times you will write 20 times. एक किती वेळाही लिहा तुम्ही. गुणाकार काय येतो, 1 गुणिले 1 गुणिले गुणिले, हे किती वेळा मी लिहिणार आहे, 20 वेळा लिहिणार आहे बरोबर. मग 1 गुणिले 1 गुणिले किती वेळा लिहिला, उत्तर एकच येतं, लक्षात ठेवा है ना. म्हणून ते अंशस्थानी 1 लिहिलं आहे आणि 10 raised to 20 लिहायचं. आपल्याला सिम्प्लिफाय करायला सांगितलेलं नाही आहे. सिम्प्लिफाय करायला सांगितलं तर आपण हा गुणाकार जो आहे तो करायला पाहिजे. 6/7 raised to 3 म्हणजे 6चा पण इंडेक्स 3 येणार, 7चा पण इंडेक्स 3 येणार, कारण दोन्ही बेसला एकच इंडेक्स आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. -5/17 raised to 3 आहे, दोन्ही बेसमध्ये जे दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहेत दोघांना एकच इंडेक्स येणार आहे. a/b raised to 2 दोन्ही बेसमध्ये जे दिलेले आहेत ए आणि बी त्यांना आपण वेगवेगळ्या अंश आणि छेदामध्ये लिहूया आणि दोघांचा इंडेक्स येणार आहे 2. 5/7 raised to 8 इथे सुद्धा 5चा इंडेक्स 8 येणार आहे, 7चा इंडेक्स 8 येणार आहे. आता पुढचा नियम आहे घाताचा घात, घातांकित संख्येचा घात, पॉवर ऑफ ए नंबर इन इंडेक्स फॉर्म. म्हणजे नंबर इंडेक्स फॉर्म मध्ये बघा 2 raised to 6 आणि त्याचं पॉवर दिलं आहे 2. आता कसं करायचं, आता बघा 2 raised to, आपण प्रत्येक उदाहरण आपण रूलकडे जातो आहोत आपल्या पहिल्या नियमाच्या आधारे, हे लक्षात ठेवा. 2 raised to 6 2 वेळा आहे. आपला घातांकाचा नियम काय आहे की 2 raised to 6 2 वेळा म्हणजे 2 raised to 6 ही संख्या 2 वेळा लिहायची आहे. म्हणून मी बघा 2 raised to 6 into 2 raised to 6 लिहिलं, ठीक आहे.
आता आपल्या घातांकाचा पहिला नियम काय, गुणाकार असतो, पाया समान असतो तेव्हा घातांकांची बेरीज करावी. त्या नियमाप्रमाणे बेरीज केली बघा. 6 + 6, 6 + 6 म्हणजे गुणाकार रूपामध्ये जेव्हा बेरीजमध्ये अधिक संख्या असतात तेव्हा आपण गुणाकार रूपात लिहू शकतो ना. जसं समजा 6 + 6 + 6 असतं तर काय केलं असतं मी, 6 4 वेळा आहे म्हणजे 6 × 4. आता इथे 6 2 वेळा तर मी 6 × 2. बघा आता नियमाकडे तुम्हाला काय दिलं, पाया आहे, पायाचा घातांक चा घातांक, घाताचा घात, मग या दोन्ही घातांकांचा गुणाकार झालेला आहे. बघा इथे बरोबर ना. तसंच इथे 3चा 5वा घात आणि त्याचा 3रा घात. मग मी काय करणार आहे, 3चा 5वा घात 3 वेळा म्हणजे 3चा 5वा घात गुणिले 3चा 5वा घात गुणिले 3चा 5वा घात 3 वेळा आहे बरोबर. आणि 3 वेळा असल्यामुळे मी काय लिहिणार, 3चा 5वा घात 5 + 5 + 5 बरोबर. आपला गुणाकाराचा जो नियम आहे, पहिला नियम मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस, बेस सेम आहे ना, त्यांची बेरीज करणार मी. आणि ते बेरीज केल्यावर मला काय येणार आहे, 5 + 5 3 वेळा म्हणजे 5 × 3. सो द रूल इथे, हां इथे बघा 6 × 2 म्हणजे 6 × 2 = 12. गुणाकार इथे आपला करायचं राहून गेलं. 5 × 3 म्हणजे 5 × 3 = 15, त्यांचा गुणाकार आहे. देअरफॉर द रूल इज, आता नियम काय असणार आहे, पॉवर ऑफ ए नंबर इंडेक्स फॉर्म. इफ ए इज अ नॉन झिरो नंबर रॅशनल नंबर अँड m and n आर द इंटेजर्स, देन a⁻m⁻n असेल म्हणजे घाताचा घात असेल तर त्या दोन घातांकांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे पाया एकच, दोन घातांक आहेत, घातांकावर घातांक गुणाकार करायचा आहे. त्या पाहूया आपण उदाहरणं त्यावर आधारित. 15/12 दिलेला आहे आपल्याला आणि घातांक किती आहे बघा, त्याचा घातांक आहे 3 आणि 4. आपण काय करणार आहोत, 3 आणि 4चा गुणाकार करणार आहोत. त्यामुळे मला आन्सर येणार आहे 15/12. हे फ्रॅक्शन असल्यामुळे कंसात लिहायचं आहे आणि उत्तर येणार आहे 3/12. पुढचं उदाहरण पाहूया. 3चा घातांक 4 गुणिले -2 बरोबर 3चा घातांक 4 × 2 = 8. आणि गुणाकारामध्ये तुम्हाला माहिती आहे वेगवेगळी चिन्ह जेव्हा असतात, 4ला प्लस आहे, 2ला मायनस, आन्सर विल हॅव निगेटिव्ह साइन. And now next third example, 1/7 raised to -3 × 4. Again here 1/7 fraction आहे, therefore we have to put it in bracket and multiply -12 answer because one number is positive, other is negative. Still some examples we will see. 2/5 बेस आहे. इंडायसेस मध्ये एक -2 आहे, एक -3 आहे. मी मल्टिप्लिकेशन करणार, माझा बेस मी तसाच लिहिणार आहे 2/5. आधी मी गुणाकार करणार, 2 × 3 6 आणि दोन्ही संख्यांना मायनस मायनस आहे, आन्सरला येणार आहे पॉझिटिव्ह साईन. हा आपला बैजिक राशींचा नियम आहे. नेक्स्ट 6⁵ × 4 गुणाकार, घाताचा घात, इंडेक्स ऑफ ए इंडेक्स. देअरफॉर 6⁵ आणि 4चा गुणाकार करायचा, 5×4 = 20 आन्सर. नेक्स्ट 5/8 इंडेक्स आहे 3 × -2. मल्टिप्लिकेशन करा, 5/8 ⁵ 3 × 2 = 6 आणि निगेटिव्ह साइन. So we have studied all the laws of indices. Let us revise them. First rule, that's the multiplication of indices with the same base, that is a⁻m into a⁻n is equal to a⁻m plus n. a⁻m divided by a⁻n is equal to a⁻m minus n. If index is 1, the number is written only once, therefore the answer is a. But if index is 0, then answer will be always 1. Base should be any number. If a⁻f, if index is negative, to make it positive, we have to make the multiplicative inverse of the base of that two rules. First a⁻m. आता इथे फक्त बेस a असेल तर a चं काय होणार आहे, a चं 1/a⁻m. पण जर फ्रॅक्शन असेल तर a/b. तर फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचं आणि इंडेक्सचं साइन प्लस करायचं आहे.
आणि नेक्स्ट इंडेक्स ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स रूल आपण पाहिला. a into b raised to m, that is a raised to m into b raised to m. जर डिव्हिजन असेल तर a आणि b दोन्ही वेगळे करून a raised to m divided by b raised to m. And the last rule, that is power of a number in index form, that is a raised to m raised to n. Then we have to multiply the two indices. So today we have studied all the laws of indices and the examples depending on them. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.